नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, काल उभाटा सेनेची महापरिषद झाली. त्यानंतर त्या महापरिषदेची चिरफाड विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अगदी यथासांग केली. असीम सरोदे ज्या वेळेस महापरिषदेत बोलत होते त्यावेळेस सगळा मराठी मीडिया असीम सिरोदेंची वाहवा करत होता की त्याने कसं राहुल नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केली. पण मित्रांनो, ही चिरफाड ही केवळ एका मुद्द्याची होती. किंवा आपण जर बॉडी किंवा शवाबद्दल बघितलं तर शवाच्या पोटाची जी चिरफाड होती. पण राहुल नार्वेकर यांनी मात्र जी चिरफाड केली ती संपूर्ण शवाची चिरफाड होती, किंबहुना महापरिषदेची चिरफाड होती. अर्थात मराठी मीडियाला त्याच्याकडे बघायला वेळ नव्हता आणि मराठी मीडिया बघणारही नाही. त्यामुळे त्या बातमीचा फारसा गाजावाजा झाला नाही. जितका गाजावाजा महापरिषदेचा झाला तितका गाजावाजा काही राहुल नार्वेकर यांच्या पत्रकार परिषदेचा झाला नाही. आणि त्यामुळे ही गोष्ट सांगणं आता गरजेचं आहे. मंडळी, सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की घोडं कुठे अडलं. एक दैनंदिन जीवनातलं उदाहरण देतो. लग्न करतो आपण, लग्न करतो, नातेवाईकांना बोलावतो, पुरोहित येतात, आपण त्या अग्नीला फेरे देतो, मोठा उत्सव असतो, गाजावाजा होतो. लग्नपत्रिकांपासून अगदी दागदागिन्यांपर्यंत सगळं केलं जातं. पण मित्रांनो, हा जो विवाह असतो हा तुमच्या पुरता मर्यादित असतो. सरकारच्या दृष्टीने त्या विवाहाला काहीही मान्यता नसते आणि सरकारकडून किंवा तुमचा विवाह झाला हे नोंदवलं जावं म्हणून तो विवाह नोंदवणं गरजेचं असतं. तुम्ही विवाह लाख केलात, तुम्ही लाख साक्षीदार गोळा केलेत, पण जोपर्यंत तुमचा विवाह त्याची नोंदणी होत नाही तोपर्यंत त्या विवाहाला सरकारच्या दृष्टीने, कायद्याच्या दृष्टीने काहीही अर्थ नसतो. मंडळी, नेमकं तेच झालेलं आहे. यांनी विवाह केला, सगळं यथासांग पार पाडलं, पण निवडणूक आयोगाला ते सांगितलंच नाही किंवा तिथे नोंदणी करायची असते ती केलीच नाही. आणि त्यामुळे उबाटा सेनेचा आज जो विचका झालेला आहे तो एका त्या मुद्द्यावर विचका आहे. मंडळी, हेच नेमकं काल राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. राहुल नार्वेकर म्हणाले, माझ्याकडे ते पत्र देण्यात आलेलं आहे. 4 एप्रिल 2018च्या पत्रात केवळ पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीचा निकाल आयोगाला कळवण्यात आला होता. घटना बदलली त्याबाबत त्या पत्रात काहीही नव्हतं. सर्वप्रथम 2018 मध्ये जी घटना दुरुस्ती केली ती ग्राह्य धरायची की 2019 ची ग्राह्य धरायची, हा मुद्दा आहे. म्हणजे काय मित्रांनो, तर लग्न केलं, सगळं झालं, अगदी भटा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं, पण त्याची नोंदणीच केली नाही. मग तो विवाह ग्राह्य धरला जाईल का आणि त्यावरून घटस्फोट मिळेल का, हा खरा प्रश्न आहे. आणि नेमकं तेच राहुल नार्वेकर यांनी पकडलेलं आहे. त्याने उबाटा सेनेला नेमक्या त्या मुद्द्यावर पकडलेलं आहे. आणि उबाटा सेना म्हणजे राहुल नार्वेकरच का, निवडणूक आयोगाने देखील त्याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना काढून घेतली आणि ती एकनाथ शिंदेना दिलेली. आणि त्यामुळे तो मुद्दा मात्र कालच्या महापत्रकार परिषदेत सांगितला नाही. अनिल परब हे कुठल्या तरी चॅनलवर गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं, हे बघा आम्ही दाखवलं, आम्ही कळवलं, पण बाबांनो त्याची नोंदणी झाली का, हा मुद्दा आहे. आणि ती जर नोंदणी झाली नसेल तर मग काय हे सगळे झोपले होते, हा मुद्दा आहे. आणि राहुल नार्वेकर यांनी ते सांगितलं. आता कालची महापत्रकार परिषद बघा मित्रांनो,
असीम सरोदे कायद्याबद्दल बोलतायत. त्यानंतर उबाटा सेना घटना बदलली वगैरे सांगतात. पण बाबांनो, त्याची नोंदणी केली होती का? त्याची नोंदणी झाली होती का? याबद्दल कोणीही बोलत नाही. मध्यंतरी एक बातमी आलेली की राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर धुसफूस झाली. कोणामध्ये? तर उबाटा सेनेच्या काही नेत्यांमध्ये, त्यात अनिल देसाई आणि संजय राऊत यांचा समावेश होता. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. तो मुद्दा हाच होता की तुम्ही सांगितलं पण नोंदणी केलीत का, असा प्रश्न संजय राऊत यांनी त्यावेळेस विचारला होता अनिल देसाईंना, आणि तेच झालं नव्हतं मित्र. मग प्रश्न असा असतो की कालची महापत्रकार परिषद कशासाठी होती? तर कालची पत्रकार परिषद ही केवळ आणि केवळ विलापासाठी होती. आमच्यावर अन्याय झालाय, आमच्यावर अन्याय करण्यात आलाय, हे फक्त जगाला ओरडून सांगायचं होतं. आणि त्यासाठी ती महापत्रकार परिषद घेण्यात आली होती. आता हे घेण्याची गरज काय? तर मित्रांनो, पुन्हा एकदा तो मुद्दा येतो जो सहानुभूतीचा. कुठल्या पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं माहित नाही, पण त्यांना सांगितलंय की तुम्हाला जनतेची सहानुभूती आहे. आता ही सहानुभूती आहे तर ती मतदानातून दिसली पाहिजे ना मित्रांनो. पण आतापर्यंत ती मतदानातून दिसलेली नाहीये. आणि तरीही उद्धव ठाकरेंना वाटतंय की आपल्या पुढे सहानुभूती, लोक आपल्या मागे उभे आहेत, बाळासाहेबांचा पुत्र म्हणून लोक आपल्याला डोक्यावर घ्यायला तयार आहेत. आणि मग ती सहानुभूती कमी होऊ नये त्यासाठी कालचा महापत्रकार परिषदेचा विलाप होता. आणि तो विलाप करून झाला. पण मित्रांनो, तो त्याची चिरफाड चक्क राहुल नार्वेकर यांनी करून टाकली. राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की माझ्या समोर पहिला मुद्दा होता की पक्ष कोणाचा, व्हीप कोणाचा. पक्ष जर एकनाथ शिंदे यांचा आहे, कारण आमच्याकडे जी घटना आली. पुन्हा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट सांगितलं 2018 ची घटना आम्हाला मिळाली, आम्हाला देण्यातच आली नव्हती. इतकंच काय मित्रांनो, तर प्रभूंना, ते त्यांचे व्हीप आहेत, त्यांना विचारलं तर त्यांनीही त्यावेळेस त्याची समाधानकारक उत्तरं दिली नव्हती. मला माहित नाही, पाठवत नाही, अशी उत्तरं होती. तर मुद्दा असा आहे की ही घटना नार्वेकर यांच्याकडे नव्हतीच. आणि मग त्यांनी घटना मागून घेतली. आता नोंदणीकृत घटना निवडणूक आयोगाकडे कुठली, तर 1999 ची. आणि निवडणूक आयोगाने ती घटना दिली. आणि ती घटना दिल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी त्याच्यावरून निर्णय दिला. आता यात चूक कोणाची आहे हे स्पष्टपणे दिसतंय की यात चूक उबाटा सेनेची आहे. उबाटा सेनेमध्ये जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांना ही साधी गोष्ट समजू नये, हाच प्रश्न आहे. तर मुद्दा हातातून निघून गेलाय. आता हे प्रकरण ना सुप्रीम कोर्टात स्टँड होत, ना हायकोर्टात स्टँड होणार आहे, याची कल्पना उद्धव ठाकरे यांना निश्चित आहे, उबाटा सेनेला निश्चित आहे. आणि म्हणून लोकांची सहानुभूती घेण्यासाठी, जी नसलेली सहानुभूती ती घेण्यासाठी हा सगळा विलाप झालेला आहे. आणि ते राहुल नार्वेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. आणि त्यामुळे मित्रांनो, राहुल नार्वेकर यांची पत्रकार परिषद ही महापत्रकार परिषदेची अक्षरशः चिरफाड होती. आणि त्यातून उद्धव ठाकरे आणि उबाटा सेनेचं ढोंग हे पुन्हा एकदा उजेडात आलेलं. लोक याचा सारासार विचार करतात. कोण कोणाचा पुत्र, कोणाला घराणेशाहीतून पक्ष मिळाला, याचा आता लोकांना उभक आलेला आहे. स्वकर्तृत्वाने पुढे येणारी लोक आहेत, तेच देशाचं भलं करू शकतील, हे आता प्रत्येकाच्या मनात बिंबलेलं आहे. आणि त्यामुळे
सहानुभूती आहे, पण ती पत्रकारांमध्ये आहे. हे उद्धव ठाकरे यांना कोणीतरी समजवायला पाहिजे. आणि ते जर त्यांना समजत नसेल तर मग काय मित्रांनो, नाश अटळ असतो. असो, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.